सुषमा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। एकेका घरामध्ये 40-50 मतदार घुसवणं ही निवडणूक आयोगाची भुताटकी। निवडणूक आयोग कुणाची नोकरी करतंय हे हळूहळू समोर येत आहे। सरकार जनतेला घाबरतंय का? ठाकरेंची महायुतीसह निवडणूक आयोगावर ही टीका। राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये फक्त हिंदू आणि मराठीच मतदार दिसतोय। दुबार मतदारांमध्ये मुस्लिम मतदार नाहीत का? आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना सवाल। तर राज ठाकरेंची भूमिका भूमिपुत्रांविरोधात, त्यांनी वोट जिहाद करू नये, आशिष शेलार यांचा ठाकरेंवर आरोप। आशिष शेलार यांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन। मतदार याद्यांमध्ये गोंधळ हे शेलारांनी मान्य केलं, त्यांचं धाडस कौतुकास्पद। उद्धव ठाकरेंकडून शेलारांचं कौतुक, ठराविक समूहाचे नाही तर संपूर्ण यादी सदोष करण्याची मागणी केली, ठाकरेंचं हे वक्तव्य। मतदार याद्यांमधील घोळावरून आशिष शेलार यांची टीका, तर कर्जत, जामखेड आणि इस्लामपूर या मतदारसंघातल्या लाव रे तो व्हिडिओ दाखवत मुस्लिम मतदारांची दुबार नावं दाखवत पुरावेही दाखवले। आशिष शेलार यांनी आपल्याच नेत्याच्या विरोधात धाडस केलं, नक्की काहीतरी बिनसलंय, भाजपमध्ये सगळं आलबेल नसल्याची ठाकरेंकडून शंका व्यक्त। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 5562 मुस्लिम दुबार मतदार, तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार 1242 मतांनी जिंकले, शेलारांचा आरोप। भंडाऱ्याच्या साकोली विधानसभा मतदारसंघात 477 मुस्लिम दुबार मतदार, साकोलीमध्ये नाना पटोले 208 मतांनी जिंकले। आशिष शेलार यांची मुस्लिम दुबार मतदारांवरून नाना पटोले यांच्या विजयावरती शंका उपस्थित। आव्हाडांच्या मुंब्रा मतदारसंघामध्ये 30,601 दुबार मुस्लिम मतं असल्याचा आशिष शेलारांचा आरोप, तर उत्तम जानकरांच्या माळशिरस मतदारसंघात 4399 दुबार मुस्लिम मतदार असल्याचा शेलारांचा आरोप। निवडणूक आयोगाच्या बाजूने आम्ही उत्तर देत नाहीये, तर विरोधकांना बेनकाब करण्याचा आमचा प्रयत्न आहे, भाजप नेते आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका। आशिष शेलारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले, मोदी शहांवरही नकळत आरोप केले। उद्धव ठाकरेंकडून शेलारांचं कौतुक, आमच्या आरोपांवर विश्वास नाही तर शेलारांनी दिलेल्या माहितीला तरी जगा, फडणवीसांना आव्हान। कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ची तारीख म्हणजे कोपऱ्याला गुळ लावला, कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंची टीका, तर 30 जून हा कोणता मुहूर्त? मुख्यमंत्र्यांनी कोणता पंचांग पाहिला? उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका। राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांचा आजपासून काम बंद, आंदोलन करण्याचा इशारा, तर डॉक्टरांच्या सर्व संघटना कामावरती बहिष्कार टाकत असल्याने राज्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता। फलटणमधल्या महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आणि त्यानंतर चौकशी योग्य दिशेने होत नाही असा या सर्व डॉक्टरांचा आरोप। तपास सुरू झाला नाही आणि फडणवीसांनी क्लीन चिट दिली, अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली, मग कारवाई नेमकी का नाही केली? सुषमा अंधारे यांचा हा सवाल, तर फलटण आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचीही प्रतिक्रिया समोर। नागरिकांकडून फलटण पोलिसांची अंधारेंकडे तक्रार, तर PSI पाटील यांच्या विरोधात आता नागरिकांनी तक्रार मांडली। फलटण पोलीस दखल घेत नाहीये आणि न्याय मिळत नाहीये अशी कुटुंबियांची तक्रार। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये SIT स्थापन नाही, महिला डॉक्टरच्या भावाची TV9 मराठीला ही प्रतिक्रिया। स्थापन समिती केवळ देखरेखीसाठी, महिला डॉक्टरच्या भावाची प्रतिक्रिया। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जबाब नोंदवणार नाही, महिला डॉक्टरच्या भावाची ही भूमिका। माझ्यावर होणाऱ्या आरोपांवरती 2 ते 3 दिवसांमध्ये भूमिका मांडू, सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपावरती रुपाली चाकणकरांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तपासणी वेगानं व्हावी, तपास प्रामाणिकपणे, सखोल आणि तातडीने होणार, भाजप नेते पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षातील काही लोक राजकारण करतायत, भोयर यांचा हा आरोप। महिला आयोगाच्या अध्यक्षांमुळे महिला माता भगिनींचे चारित्र्य हनन, मेल्यानंतरही सुरक्षेसाठीची यंत्रणा यातना देणारी, रुपाली ठोंबरे पाटील यांची चाकणकरांवर टीका। पुण्यात रुपाली ठोंबरेंचा आपल्याच पक्षातील नेत्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन, रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, रुपाली ठोंबरे यांच्या आंदोलनातून मागणी। फलटणमध्ये सुषमा अंधारे यांच्या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाही, सुषमा अंधारे यांचं पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू। SITवर IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर आक्षेप। SIT आणि निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्रकरणाचा तपास व्हावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, ठिय्या आंदोलनादरम्यान पीडित कुटुंबियांची मागणी। आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे, पीडित कुटुंबाची ही प्रतिक्रिया।
रणजित निंबाळकर का उत्तर देतायत? आम्ही तुम्हाला आरोपी म्हटलंय का? सुषमा अंधारे यांची टीका. तर निंबाळकरांनी आरोपपत्र दाखल करण्यास आम्हाला मदत करावी, अंधारेंचं हे आवाहन. रणजित निंबाळकरांची फलटणमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता जाहीर पत्रकार परिषद. ज्यांना आरोप करायचे त्यांच्यासाठी व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार अशी माहिती. तर खरंच चर्चा करायची असेल तर मी फलटणमध्येच आहे. अंधारेंचं निंबाळकरांना हे प्रति आव्हान. महिला आयोग नाही तर महिला आयोग आहे. महिला आयोगावरची व्यक्ती राजकीय फायद्यासाठी एखाद्यावरती गलिच्छ टीका करते. फलटण प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकर यांच्यावरती निशाणा. फलटण पंचक्रोशीमध्ये कोणताही संशयित मृतदेह आढळला तर तो फलटणलाच आणला जायचा आणि त्यासाठी आत्महत्या केलेली महिला डॉक्टरच उपलब्ध असायची. सुषमा अंधारे यांच्याकडून किती दबाव होता या संदर्भातली माहिती. नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या नावाची अब्रू घालवली. रामराजे नाईक निंबाळकर यांची रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर टीका. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह निंबाळकर यांच्यावरती केली टीका. टाक मला तुरुंगात, तुला तुरुंगातून थड लावेन. रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंह निंबाळकर यांना इशारा. तर सभापती असताना मला खंडणी प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न. रामराजे निंबाळकर यांचा गौप्यस्फोट. मार्चच्या निवासी डॉक्टरांचा नागपूरमधील मेयो रुग्णालयामध्ये कामबंद आंदोलन. ओपीडीमध्ये जाण्यास डॉक्टरांचा नकार. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी निवासी डॉक्टर झाले आक्रमक. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात देखील मार्चच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन सुरू. तर अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद. फलटणमधील महिला डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणात मार्चचे डॉक्टर आक्रमक. मंचरमध्ये पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन सुरू. आमदार शरद सोनवणे देखील आंदोलनाला उपस्थित. आज या भागातील सर्व गावं राहणार बंद. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला, त्यामुळे नागरिक आक्रमक. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी चिमुकल्यावरती हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळा घालण्याचे आदेश. तर आता 6 ते 7 जण ऑपरेशनमध्ये सहभागी असणार. वन्यजीव रक्षण टीमच्या धनंजय कोकणे यांची ही माहिती. तर नरभक्षक बिबट्या ओळखण्यासाठी टीमकडे प्लॅन. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय बालकाचा मृत्यू. सतत होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे संतप्त ग्रामस्थ आक्रमक. संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी आणि कार्यालय पेटवलं. बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. वंतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र इतरांना देखील बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजित पवार यांची ही माहिती. जांबूत पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला. खासदार अमोल कोल्हे यांची मागणी. तर कोल्हे यांचं मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र. नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप. शिरूरमधील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या बालकांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर रुग्णालयात. संतप्त ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. बिबट्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, ग्रामस्थांचा हा इशारा. कबुतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनी निलेश चंद्र यांचं आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू. दादरचा कबुतरखाना सुरू होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार. तर गेल्या काही महिन्यांपूर्वी बंद केलेले कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याचीही मागणी. जैन मुनींच्या भूमिकेसोबत मी सहमत नाही, मंगलप्रभात लोढा यांची ही प्रतिक्रिया. तर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनींचं उपोषण सुरू. देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावरती जबाबदारी दिली ती पूर्ण झाली नाही, जैन मुनी निलेश चंद्र यांची टीका. तर जैन मुनींच्या आरोपांवरती बोलण्यास लोढांचा नकार. मुंबई पालिकेकडून ठराविक वेळेसाठी कबुतरखान्यांना परवानगीनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. आम्ही गिरगावकर संघटनेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र. कबुतरखान्यांच्या ठिकाणी कावळेखाने सुरू करण्याचा दिला इशारा. आजपासून पुढील 5 दिवस राष्ट्रवादीच्या आढावा बैठका होणार. सकाळी 10 ते 6 या कालावधीमध्ये वरळी डोममध्ये या बैठका आयोजित करण्यात आल्या. बैठकीसाठी अजित पवार दाखल. आज राष्ट्रवादीची मराठवाडा विभागाची आढावा बैठक. ठाकरेंसोबत राष्ट्रवादीची युती झाल्याच्या बातम्या चुकीच्या. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. भुसावळ नगर परिषदेच्या निवडणूक चाचणीसाठी मेळावा संपन्न. सन्मानपूर्वक जागा दिल्या तर आम्ही तयारी करू, अन्यथा आमची तयारी आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचा स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा इशारा. रत्नाकर गुट्टे यांनी स्वबळावरती लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे परभणीमध्ये भाजप देखील स्वबळावर लढणार. मंत्री मेघना बोर्डीकर यांची घोषणा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढणार असे देखील वक्तव्य. महाविकास आघाडीमध्ये चिपळूण आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावरून रसिकेस. पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना. नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आग्रही. सुरेश बने आणि बाळमाने यांच्यामध्ये नगराध्यक्षपदावरून दावेदारी. सुप्रिया सुळेंनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट. एसआयटी नेमली तरी देखील तपासात गती नाही. ज्ञानेश्वरी मुंडे यांची सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आता नागपूरमधील हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची दाट शक्यता। अनौपचारिक चर्चेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही माहिती। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची कामं पुन्हा सुरू। 150 कोटींची बिलं थकीत असल्यानं कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केलेलं। कंत्राटदारांना थकीत बिलं मिळण्याबाबत शब्द दिल्यानं काम सुरू। नागपूरमधील कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या सरकारी बंगल्यासाठी तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त खर्च। राज्यातील शेतकरी संकटात, मात्र कृषी मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या उधळपट्टीवरती टीकेची झोड। मंत्र्यांच्या बंगल्यांवरती आता सरकारी पैशांची उधळपट्टी। मुख्यमंत्र्यांची देखील परवानगी न घेता सरकारी बंगल्यांवरती खर्च केल्याचा रोहित पवार यांचा आरोप। सरकारकडे पैसे नसताना दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांच्या भिंतींना ग्रेनाइटचे कंपाऊंड। रोहित पवार यांची टीका। हायकोर्टाच्या आदेशानुसार दिवा प्रभाग समितीमधील बेकायदेशीर इमारतींवरती पालिकेची कारवाईच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। 10 ते 15 जेसीबींकडून 8 इमारतींवरती तोडक कारवाई। अमिताभ बच्चन यांच्या जलसा आणि प्रतीक्षा बंगल्याबाहेर सुरक्षा आता वाढवली। अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर 24 तास पोलीस बंदोबस्त असणार, मात्र सुरक्षा वाढवण्याचं कारण अस्पष्ट। राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत वाचनाचे आदेश। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून गावदेवीमधील शाळेत वंदे मातरम या गीताचं वाचन, तर 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वंदे मातरम गीत वाचनाचे आदेश। वंदे मातरम हा आझादीचा मंत्र होता। कुराण वाचण्याची जबरदस्ती करायची असेल तर पाकिस्तानात जा, अशा देशद्रोही लोकांची गरज नाही। मंत्री मंगलप्रभात लोढा यांची अबू आझमी कुराणबाबत केलेल्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया। भाजपच्या आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेला जोरदार सुरुवात, तर दादरमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी। QR कोडद्वारे मुंबईकरांच्या सूचनांची मागणी। तिकडे परभणी जिल्ह्यामध्ये भाजप स्वबळावर लढणार। भाजप पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार। मंत्री मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण। रत्नाकर गुट्टेंकडून आधी स्वबळावर लढणार अशी घोषणा। बोर्डीकरांची माहिती। अजितदादा महायुतीत आले नसते तर 100 जागा मागितल्या असत्या आणि 100 जागा निवडूनही आल्या असत्या। जळगावमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतदारसंघामध्ये भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी। गंगाखेडमध्ये भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात भाजप नेते एकवटले। धुळे शहरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुकाणू समिती जाहीर। समितीच्या प्रमुखपदी MIM मधून आलेल्या फारुख शाह यांची निवड। शहांना समितीचं प्रमुख केल्यानं जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। राज्यातील साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात, त्यामुळे पहिल्याच दिवशी 28 साखर कारखान्यांना गाळप परवाने। साखर आयुक्तालयाच्या स्तरावरती आणखी 33 कारखान्यांच्या परवान्यासाठी तपासणी। 2 दिवसांमध्ये निर्णयही घेतला जाणार। नागपूरमधील बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ ID घोटाळा प्रकरण। सायबर पोलिसांकडून 672 शिक्षकांविरोधात गुन्हा देखील झाला दाखल। 672 बोगस शिक्षकांकडून वेतनाची वसुली करण्यासाठी सायबर पोलिसांची न्यायालयामध्ये मागणी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून